कुठल्या भांड्यात जेवण बनवताय? आपण काय शिजवतोय हे जरी महत्त्वाचं असलं, तरी कोणत्या भांड्यात शिजवतोय हे आरोग्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. आज मी तुम्हाला कुठल्या भांड्यात शिजवलं आणि कुठले फायदे होणार आहेत ते सांगणार आहे. सो नंबर 1 आहे लोखंडी तवा, कढाई, आयर्न कुकवेअर. पराठे, भाज्या, पोळी जर लोखंडी तव्यावर शिजवल्या, तर अन्नात थोडं लोखंड म्हणजे आयर्न मिसळतं. आपल्या शरीरासाठी नैसर्गिकरित्या लोखंड मिळतं आणि हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. विशेषतः ज्यांना ॲनिमियाची समस्या आहे, त्यांच्यासाठी लोखंडी भांड्यात बनवलेलं जेवण खूप फायदेशीर ठरतं. नंबर 2 आहे स्टेनलेस स्टील. रोजच्या वापरासाठी सर्वात सेफ आणि टिकाऊ पर्याय. गंज लागत नाही, अन्नाचं पोषण टिकून राहतं आणि अन्नात कुठलेही हार्मफुल एलिमेंट्स मिसळले जात नाही. म्हणून भाजी, डाळ, भात, सांबार यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करा. तो उत्तम. नंबर 3 मातीची भांडी. आपल्या आजी-आजोबांच्या काळापासून आपण बहुतेक जेवण मातीच्या भांड्यातच जेवत आलोय. माती अन्नातली खनिज टिकवून ठेवते, नैसर्गिकरित्या थंडावा देते. भात, दही, कढी किंवा मसालेदार पदार्थ मातीच्या भांड्यात शिजवले की चव अप्रतिम लागते आणि पचनही हलकं होतं. नंबर 4 तांब्याचे भांडे, कॉपर वेसल्स. पाणी जर तांब्याच्या भांड्यात 8 ते 10 तास ठेवलं तर त्यातले बॅक्टेरियाज नष्ट होतात. हे नैसर्गिक प्युरिफायर म्हणून काम करतं, पचन सुधारतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. म्हणून सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं खूप फायदेशीर आहे. नंबर 5 पितळ किंवा कांस्याची भांडी. गोड पदार्थ किंवा हलके पदार्थ यासाठी पितळ खूप फायदेशीर आहे. यामध्ये काही खनिजे अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी उपयुक्त आहे. मात्र आंबट किंवा फार तिखट पदार्थ यामध्ये टाळावे. नंबर 6 कास्ट आयर्न. हे म्हणजे जाडसर लोखंडी भांडी. यात उष्णता समान पसरते, त्यामुळे अन्न छान शिजतं आणि कमी तेलही लागतं. टिकाऊ असल्याने पिढ्यानपिढ्या वापरता येतात. तुमच्या घरी यापैकी कुठली भांडी आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून असे हेल्दी किचनचे टिप्स जाणून घ्यायचे असेल तर मला नक्की फॉलो करा. थँक यू सो मच अँड टेक केअर.